नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे सावळी अमृताच्या बाळाचं बारसं घालत असते. तोपर्यंत तिलोत्मा येते, म्हणते सावळी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जे बाळ आत्ता सध्या ह्या दुनियामध्ये नाही आहे त्याचं तू बारसं घालत आहेस. तुला कित्येक वेळा मी सांगितलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी असल्या मला विचारून करत जा. आणि शेवटी तू स्वतःच्या मनाला जे वाटत होतं ना ते सगळं केलं आहे. आणि शेवटी जे काही झालं आहे ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळं झालं आहे, दुसरं तिसरं कोणामुळंही नाही. तोपर्यंत सगळं काही झाल्यानंतर ना तोपर्यंत सावळी म्हणते, खूप काही बोलून गेला तुम्ही. तुमच्याबरोबर लहानपणी जे काही झालं, सावित्री आईने तुमच्याबरोबर जे काही घडवलं ते सगळ्याच काही अशा रंगाच्या मुली करतात का असं तुम्हाला वाटतंय? आणि तुम्हालाही माझ्याबद्दल तेच वाटतंय, कारण की सौंदर्याच्या व्याख्याबद्दल मी तुमच्या लाईनमध्ये बसत नाही आहे ना, त्यामुळे तुम्ही मला पहिल्यापासूनच ब्लेम करत आहात. सारंग पुढे येतो. सावळी शांत राहा. किती बोलतेस किती? सारंग सर बाद झाला आता. आत्तापर्यंत मी शांतच होते पण नाही, आता मी काही शांत बसणार नाही. तुम्हाला काय वाटतंय? मला आणि माझ्या विठुरायाला माहिती आहे मी काय केलं आहे, मी कशी आहे ते. निस्वार्थपणाने ह्या घरासाठी प्रत्येक टायमिंगला झटत राहे. आणि शेवटी तिलोत्मा मॅडम, तुम्हाला काय वाटतंय? अमृता वहिनींचं बाळ गेलं त्याच्यामागे माझा हात आहे का? शेवटी आपण त्यांना त्या सगळ्या अवस्थेमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय पण काही ते होत नाही आहे. शेवटी तुम्हाला जे वाटते तेच तुम्ही करता. आपण त्यांना चांगलं सुधरवायचा, चांगलं वागण्याचा प्रयत्न करत आहोत पण तुम्ही तसं काही करत नाही आहे. त्यांना जास्तच त्याच्यामध्ये ताणतणावामध्ये ढकलत आहात. असं म्हटल्यानंतर ना तिलोत्मा म्हणते, बास कर तुझी ही थोतांड. कारण की जेव्हापासून तुझा हा पाऊल ही इथं घरामध्ये प्रवेश केला आहेस ना तेव्हापासून ह्या घरामध्ये आमच्या काहीतरी रात्र आमच्यापाशी लागली आहे असं काय म्हटल्यानंतर ना सावळी थोडीशी नाराज होते आणि ती खूप जोरजोरात ओरडायला लागते की तिलोत्मा मॅडम बास करा आता आणि हे सगळं काही बोलणं बंद करा. शेवटी मी हे घरासाठी काय केलं आहे आज मला ती बोलून दाखवायची वेळ आली आहे. तारा मॅडमचं गाणं माझं ह्या घरासाठी मी लपवून ठेवलं. आणि तारा मॅडम, तुम्ही ह्या घरामध्ये लग्न करून आला तेव्हा सपोर्ट तुम्हाला कुणी केला? परत राजकुमार दादा बाहेर गेले, त्यांना घरात आणण्यासाठी मी तुमच्या पुढे हातपाय जोडले, सगळ्यांसाठी मी ढाल म्हणून उभा राहिले, पण माझ्यासाठी काय केलं तुम्ही? काहीच नाही. शेवटी माझ्या ह्या काळ्या कलरला आणि मला सगळ्यांनी नावं ठेवली, बेइज्जत केलं. तो पण सारा म्हणतो, सावळी बासकर, एक लिमिट होती बोलायची. सावळी म्हणते, बासकर काय म्हणताय तुम्ही? सारंग सर असं कधी होणारच नाही, मी शांत काही बसू शकत नाही. तोपर्यंत सारंग पुढे येता क्षणी तो शांत बसवण्याचा प्रयत्न करतो पण नाही. तोपर्यंत सावळी म्हणते, तिलोत्मा मॅडम, जे काही अमृताविनीबरोबर झालं आहे ना ते तुम्ही चुकला, मी नाही चुकले. असं म्हटल्यानंतर सारंग पटकन सावळीवरती हात उचलतो, तिला कानाखाली मारतो. सावळी म्हणते, बास एक निमिट असते तुमची ही सारंग सर. सावळी असं म्हटल्यानंतर ना सारंगी खूप दुखावला गेलेला असतो. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटत असतं की सारंग सावळीबरोबर असं काही करू शकतो का? तोपर्यंत ते सगळं काही झाल्याबद्दल इथे सारंग पुन्हा शांत बसतो. तिलोत्मा म्हणते की बासकर, सावळी तू आता माझ्या घरातून बाहेर पड. तिचा हात पकडते आणि तिला फरफडत बाहेर नेते. सारंग हात पकडतो तिलोत्माचा, नाही बाहेर काढायची, सारंगची सावळी आहे ती असं म्हणतो तो. तिलोत्मा म्हणते, तुला आईला निवडावं लागलं नाही तर बायकोला तरी. सारंगच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तो तिलोत्माचा हात सोडतो, तिथे शांत बसतो. तोपर्यंत सावळीला ह्याच्यावरूनच कळतं की सारंग सर त्यांच्या आईच्या शब्दाच्या बाहेर काही जाऊ शकत नाही आणि आपली किती इज्जत आहे ह्या घरामध्ये, किती मान मर्यादा आहे चांगलंच माहीत असतं. सावळी घराच्या बाहेर पडते. तुला तो म्हणते की तुझा हा काळा कलर असलं तोंड घेऊन माझ्या घराच्या समोर कधी यायचं नाही. सावळी म्हणते, हो, मी कधीच मेहंदे यांच्या घरात पुन्हा पाऊलसुद्धा ठेवणार नाही, हा माझा शब्द आहे. सावळी बिचारी घराच्या बाहेर पडते. तिलोत्मा म्हणते की सारंग काही काळजी करू नको, आपलं काही चुकलं नाही, ती चुकली होती. तोपर्यंत राजकुमारने दुसराच काहीतरी प्लॅन आखलेला असतो. राजकुमारने गुंडांना पाठवून तिला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ते गुंड राजकुमारला फोन करतात की ती आलेली आहे बाहेर, उडवून टाकू का? राजकुमार म्हणतो, नाही, मेंढऱ्यांच्या घराच्या समोर नाही, तिला थोडंसं लांब घेऊन जावा आणि तिला मारून टाका.
तोपर्यंत हे सगळं काही झाल्यानंतरनं बबलू पटकन जगन्नाथला फोन करतो. तावाने जगन्नाथ येतो की माझी लेक कुठं आहे. तिला तर म्हणते तुझी लेक ह्या घरामध्ये राहत नाही. हो मला माहिती येते, पण कुठे गेली? माझ्या घरी तर आली नाही, गेली तर गेली कुठे? आणि असली कसली माणसं तुम्ही? सगळं काही अमृताबरोबर घडलं ते माझ्या लेकीवरती तुम्ही ढकललं आहे. चांगलंच, माझ्या पहिल्या लेकीला तर खाल्लं तुम्ही आणि शेवटी दुसऱ्या लेकीलाही घराच्या बाहेर काढलं. चांगलं आहे सारंग, चांगलं आहे. तुझ्यावरती एकमेव विश्वास होता माझा, पण तूही विश्वासाला तडा दिलास माझ्या. जगन्नाथ तिथून निघून जातो. सावळीला शोधण्याचा प्रयत्न करतो. बघू जगन्नाथ आता ह्या राजकुमारच्या प्लॅनमधून तिला वाचवू शकेल का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही आलेले आहेत, त्यालाही तुम्ही पाहिल्याबद्दल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय सगळ्यांना.